आज आपण दिनांक 11 फेब्रुवारी 2026 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 11 फेब्रुवारी 2026 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. तर आजचा दिवस ग्रहांच्या विशेष युतीमुळे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आता या दिवशी चंद्र आणि गुरुची स्थिती तुमच्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकते. आता बघूया आपण प्रत्येक राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता आपण बघूया पहिली रास मेष रास. आता मेष राशीची ऊर्जा आणि प्रगती. आता मेष राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस धावपळीचा असला तरी तो अत्यंत फलदायी ठरेल. मंगळाची स्थिती तुम्हाला मानसिक बळ देईल. आता नोकरी आणि व्यवसाय. नोकरी व्यवसायामध्ये ऑफिसमध्ये तुमच्या कामाची पद्धत वरिष्ठांना प्रभावित करेल. जे लोक मार्केटिंग किंवा सेल्समध्ये आहेत त्यांना मोठे टार्गेट पूर्ण करण्यात आज यश मिळेल. आता व्यवसायात नवीन क्लायंट मिळतील. आता आर्थिक बाबतीमध्ये पैशाचा ओघ चांगला राहील, पण उधारीवर कोणालाही पैसे देऊ नका. आता कौटुंबिकमध्ये जोडीदारासोबत असलेल्या जुन्या कुरबुरी मिटतील. सायंकाळी सोबत वेळ घालवाल. आणि आता आरोग्याच्या बाबतीत डोळ्यांची काळजी घ्या. जास्त वेळ स्क्रीनसमोर राहिल्याने डोकेदुखी होऊ शकते. हे बघितले आपण पहिल्या राशीचे, मीन राशीचे राशी भविष्य. आता बघूया आपण वृषभ रास. आता वृषभ राशीचे आजचे भविष्य काय सांगते तर संयम आणि शिस्त. आता वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज घाईत कोणताही निर्णय घेणे टाळावे. शनीची दृष्टी तुमच्या राशीवर असल्याने कामात थोडा विलंब होऊ शकतो. नोकरी, व्यवसाय आणि सहकार्याच्या मदतीने अवघड कामे पूर्ण होतील. आता सरकारी कामामध्ये अडकलेल्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आणि आर्थिक बाबतीमध्ये खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. चैनीच्या वस्तूंवर अवाजवी खर्च होण्याची शक्यता आज आहे. कौटुंबिकमध्ये कुटुंबातील मोठ्या व्यक्तींच्या तब्येतीची काळजी वाटू शकते. आता घरात शांतता राखण्याचा प्रयत्न करा. आता आरोग्याच्या बाबतीत पोटाचे विकार टाळण्यासाठी बाहेरचे अन्न खाणे टाळावे. आता बघूया आपण पुढची रास मिथुन रास. आता मिथुन राशीचे आजचे भविष्य काय सांगते संवाद आणि संधी. आता मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय सकारात्मक आहे. आता बुधाची कृपा तुमच्या बुद्धिमत्तेला धार देईल. आता नोकरी आणि व्यवसाय यामध्ये नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना आज चांगली बातमी मिळू शकते. आता व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस लक्ष्मी प्रसन्न असण्याचा आहे. आता आर्थिकमध्ये जुन्या गुंतवणुकीतून म्हणजे शेअर्स किंवा प्रॉपर्टी यामधून मोठा फायदा मिळण्याचे आज योग आहेत. आता कौटुंबिकमध्ये भावंडाशी असलेले नाते अधिक घट्ट होईल. मित्रांसोबत छोटी सहल आखण्याचे संकेत आहेत. आरोग्याच्या बाबतीत मानसिक आरोग्य उत्तम राहील, पण रात्री वेळेवर झोपणे आवश्यक आहे. आता आपण बघूया चौथी रास कर्क रास. आता कर्क राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया. भावना आणि यश. आता कर्क राशीच्या व्यक्ती आज थोड्या भावुक राहतील, मात्र ही संवेदनशीलता तुम्हाला इतरांशी जोडण्यास मदत करेल. आता नोकरी आणि व्यवसाय या बाबतीत कलेच्या क्षेत्रातील लोकांसाठी उदाहरणार्थ लेखक, कलाकार आजचा दिवस त्यांना सुवर्ण संधी घेऊन येईल. आता कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. आता आर्थिक बाबतीमध्ये जमिनीच्या व्यवहारातून धनलाभ होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी आजचा मुहूर्त चांगला आहे. आणि आता कौटुंबिकमध्ये आईकडून पूर्ण सहकार्य मिळेल. घराच्या सजावटीसाठी वेळ द्याल. आरोग्याच्या बाबतीमध्ये कफ आणि सर्दीचा त्रास जाणवू शकतो. आता थंड पदार्थांपासून तुम्ही दूर राहा. आता बघूया आपण सिंह राशीचे भविष्य काय सांगते. आता सिंह राशीचे नेतृत्व आणि प्रतिष्ठा. आता सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. सूर्याचे भ्रमण
तुम्हाला तेज प्रदान करेन. आता नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत राजकारणात किंवा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांसाठी आज मोठे पद मिळण्याचे संकेत आहेत. आता व्यवसायामध्ये प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आर्थिक बाबतीत आवक वाढेल, पण खर्चाचे नियोजन आधीच करून ठेवा. आता कौटुंबिक बाबतीत वडिलांशी संवाद साधताना नम्र राहा. वैवाहिक आयुष्यात गोडवा राहील. आरोग्याच्या बाबतीत दिवसभर उत्साही वाटेल. व्यायाम नियमित सुरू ठेवा. आता बघूया आपण 6वी रास कन्या रास. आता कन्या रास काय सांगते? नियोजन आणि यश. आता कन्या राशीच्या व्यक्तींना आज त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. आता नियोजनबद्ध काम केल्यास लवकर यश मिळेल. यामध्ये नोकरी आणि व्यवसाय, तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देताना सावध राहा. मुद्दे स्पष्ट मांडा. आर्थिक बाबतीत बचतीचे महत्त्व आज तुम्हाला पटेल. विनाकारण होणारा खर्च टाळण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आता कौटुंबिकमध्ये जोडीदारासोबत भविष्यातील योजनांवर चर्चा होईल. घरात धार्मिक कार्य घडू शकते. आरोग्य. आता आरोग्याच्या बाबतीत पाय दुखणे किंवा कंबरदुखीचा त्रास तुम्हाला संभवतो. आता बघूया आपण तूळ रास. आता समन्वय आणि आनंद. आता तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा राहील. शुक्राची स्थिती तुमच्या जीवनात सुखसुविधा वाढवेल. नोकरी व्यवसाय यामध्ये नवीन भागीदारांसाठी दिवस शुभ आहे. आता नोकरीत बढतीची शक्यता निर्माण होईल. आता आर्थिक बाबतीमध्ये आर्थिक स्थिती सुधारल्याने तुम्ही एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता. कौटुंबिकमध्ये प्रेमसंबंधामध्ये यश मिळेल. लग्नाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत त्वचा विकार असल्यास काळजी घ्या. पाणी भरपूर प्या. आता बघूया आपण वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीमध्ये सतर्कता आणि साहस. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. काही आव्हाने समोर येतील, पण तुम्ही त्यावर मात कराल. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये कामाच्या ठिकाणी कोणावरही विसंबून राहू नका. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. गुंतवणुकीचे व्यवहार आज टाळा. आर्थिकमध्ये जुने कर्ज फेडण्यात यश मिळेल. कोणालाही जामीन राहू नका. कौटुंबिकमध्ये रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा घरातील वातावरण बिघडू शकते. आता आरोग्याच्या बाबतीत रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी नियमित तपासणी करावी. आता बघूया आपण धनुरास. आता धनुराशीमध्ये भाग्य आणि प्रवास. आता धनुराशीसाठी आज नशिबाचे दार उघडणार आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. आता नोकरी आणि व्यवसाय यामध्ये कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो, जो फायदेशीर ठरेल. आता परदेशी जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मार्ग मोकळा होईल. आर्थिक बाबतीमध्ये अनपेक्षित धनलाभाचे योग आहेत. आता पैशाची गुंतवणूक भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. आता कौटुंबिकमध्ये मुलांच्या यशामुळे समाजात मान वाढेल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्याच्या बाबतीत पचनसंस्था सुधारण्यासाठी हलका आहार घ्या. आता बघूया आपण 10वी रास मकर रास. आता मकर राशीचे आजचे राशी भविष्य. कर्तव्य आणि शिस्त. आता मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कष्टाचा असेल, पण मेहनतीचा मोबदला नक्की मिळेल. आता नोकरी आणि व्यवसाय यामध्ये ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढेल. ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त वेळ द्यावा लागेल. आता रिअल इस्टेटीमधील लोकांसाठी मोठा व्यवहार होऊ शकतो. आर्थिक बाबतीत वडिलोपार्जित संपत्तीत वाद मिटण्याची शक्यता आहे. कौटुंबिकमध्ये घरातील जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका आणि शांत राहा. आरोग्याच्या बाबतीमध्ये अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड होऊ शकते. 7 आणि 8 तास तुम्ही झोप घ्या. 7 ते 8 तास तुम्ही झोप घ्या.
आता कुंभ रास, 11वी रास कुंभ रास. कुंभ राशीमध्ये कल्पकता आणि मित्र. कुंभ राशीचे व्यक्ती आज नवीन कल्पनांची भरलेले असतील. समाजात तुमचे वेगळे स्थान निर्माण होईल. नोकरी, व्यवसाय यामध्ये IT, मीडिया आणि डिझाईन क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस उत्कृष्ट आहे. नवीन प्रोजेक्ट हाती येईल. आता आर्थिक बाबतीत मित्रांकडून आर्थिक मदत मिळेल. आता ऑनलाईन व्यवहार करताना सावधानता बाळगा. कौटुंबिकमध्ये जुन्या मित्राच्या भेटीमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आरोग्याच्या बाबतीत मोकळ्या हवेत फिरायला जा, ताजेतवाने वाटेल. आता बघूया आपण 12वी रास मीन रास, शांती आणि संयम. आता मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अध्यात्माकडे झुकलेला असेल. आता मानसिक शांती शोधण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. आता नोकरी आणि व्यवसाय यामध्ये कामाच्या ठिकाणी शांत राहणे तुमच्या हिताचे ठरेल. वरिष्ठांशी वाद घालणे महागात पडू शकते. आर्थिक बाबतीत गुंतवणुकीसाठी कोणाचा तरी सल्ला घेणे आवश्यक आहे. आता घाईत पैसे गुंतवू नका. कौटुंबिकमध्ये जोडीदाराच्या भावना समजून घ्या. घरामध्ये मंगल कार्य ठरण्याची शक्यता आज आहे. आरोग्याच्या बाबतीत गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी काळजी घ्या. आता आपण बघूया आजचा विशेष सल्ला. आज बुधवारी हिरव्या वस्तूंचे दान करणे आणि गणपतीची उपासना करणे सर्व राशींसाठी शुभ ठरेल. तर मित्रमैत्रिणींनो, राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तो जर आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.